आजची पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयासाठी आहे, महत्त्वाच्या एका लोकार्पण सोहळ्याच्या संदर्भातली आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जानेवारीला माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं जे राम मंदिर उभं राहतंय त्याचं लोकार्पण सोहळा आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सर्वप्रथम धन्यवाद दिले पाहिजेत की 370 कलम असेल किंवा राम मंदिर असेल, हे वंदनीय बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं ते करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा आणि केंद्र सरकारनं केलेलं आहे। केंद्र सरकारच्या वतीनं, तिथल्या ट्रस्टींच्या वतीनं हा लोकार्पण सोहळा 22 तारखेला पार पडणार आहे आणि हा लोकार्पण सोहळा पार पडत असताना आपली देखील फार मोठी अस्मिता आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लोकार्पण सोहळ्याला पाहता यावं यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी शहर असेल, शहराच्या ठिकाणी हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा निर्णय शिवसेना पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी सक्रिय असतील, काम करतील आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे जे 846 ग्रामपंचायती आहेत त्या 846 ग्रामपंचायतीमध्ये देखील जी ग्रामदेवतेची मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येईल। त्या सगळ्या ग्राम मंदिरांना विद्युत रोषणाई ही प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल। त्याला निधी पालकमंत्री या नात्यानं मी उपलब्ध करून देईन आणि 22 तारखेला त्या प्रत्येक गावाच्या देवळामध्ये जे गाव प्रमुख असतात, जे त्या देवळांचे प्रमुख असतात, त्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की हा महोत्सव, हा उत्सव त्याने प्रत्येक ग्राम देवळामध्ये साजरा करावा, कारण शेवटी राम मंदिर होणं ही आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे आणि या उत्सवाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामील करून घ्यावं। दुसरं, मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला देखील आवाहन करणार आहे की 22 तारखेला जर आपण गुढी उभारून या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं स्वागत केलं तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणारा जिल्हा ठरू शकतो। यासाठी मी प्रयत्न करणार आहे। जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे। त्याच्यामध्ये सिंधुदुर्गातले असतील, रत्नागिरीतले असतील, रायगडमधले असतील, महाराष्ट्रातले असतील, कारण हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय मोठा सोहळा आहे आणि या सोहळ्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्ष देखील करेल आणि प्रशासन देखील करेल। आता हा फक्त 22 तारखेपुरता करायचा किंवा 21-22 करायचा याचा निर्णय प्रशासनाची बैठक घेऊन मी ठरवणार आहे, पण 22 तारीख तर ही कन्फर्म आहे की दिवसभर या लोकार्पण सोहळ्यामध्ये जनतेनं सामील व्हावं। हा जो लोकार्पण सोहळा आहे तो सकाळी असल्यामुळं जाहीररित्या आपल्याला काही तो दाखवता येणार नाही, पण ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे, ज्या ठिकाणी सभागृह आहे, ज्या ठिकाणी LED आम्ही लावू शकतो त्या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा जास्तीत जास्त लोकांना बघता यावा यासाठी आपण करतोय। नियोजन असं देखील आहे की 846च्या 846 जी ग्रामदेवळं आहेत त्या ग्रामदेवळांमध्ये देखील हा सोहळा लाईव्ह बघता यावा तिथल्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या ग्रामस्थांना, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि तशा पद्धतीची कार्यवाही मी कालपासूनच सुरू केलेली आहे आणि हीच आजची महत्त्वाची बातमी असल्यामुळं बाकीच्या गोष्टींवर मी चर्चा करत नाही। राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणं ही माझी, तुमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि जबाबदारी म्हणण्यापेक्षा जो शब्द पंतप्रधानांनी दिलेला होता
तो अनेक वर्षांनी पूर्ण झाला. कारण काही लोकांनी हे राम मंदिर स्वप्नामध्ये बघितलेलं होतं. ते पूर्ण होईल याची खात्री कोणाला नव्हती. ते पूर्ण करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार हे कार्यक्रम आम्ही गावागावामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, तुम्ही जो आता निर्णय सांगितला ऐकण्यामध्ये काही कन्फ्युजन झालं असेल, हा पूर्ण जिल्ह्यासाठी की राज्यभरामध्ये? जिल्ह्यासाठी. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून पक्षाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं आम्ही काय करणार आहोत हे आपल्याला सांगितलं. शहराच्या ठिकाणी हा सोहळा पाहता यावा यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी हा लाईव्ह दाखवण्यात येईल. आणि प्रशासनाच्या वतीनं 846 देवळं जी आहेत त्यांच्यावर विद्युत रोषणाई करण्यात येईल. आणि तिथल्या प्रमुखांना विनंती करण्यात येईल की या लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. आणि प्रत्येकानं त्या त्या देवळामध्ये आध्यात्मिक जर कार्यक्रम घेतला तर मला असं वाटतं की हा लोकार्पण सोहळा सार्थकी ठरेल आणि जे स्वप्न आपण बघितलेलं होतं ते पूर्ण झालं याचं समाधान देखील मिळेल. सर, काही पॉलिटिकल प्रश्न हा विचारा आता. सुरुवात आधी आपण संजय राऊतांपासून 9:30. बरोबर. त्यांनी असं म्हटलंय की आदित्य ठाकरेंची भीती वाटते म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून एसआयटीची स्थापना केली गेलेली आहे, अशी घोषणा झालेली आहे. या बाबतीमध्ये एसआयटी स्थापन असताना मी बोलणं हे योग्य नाही. जे काय असेल त्याच्यातनं सिद्ध होईल. परंतु एखादी गोष्ट करत असताना सरकारनं कुठेही आकसापोटी केलेलं नाही. आणि आकसापोटी जर करायची असतील तर कधीही करू शकले असते, पण त्या आकसापोटी ही चौकशी नाही. मागच्या विधिमंडळामध्ये विधानसभेच्याच आमदारांनी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता. आणि विधानसभेचं सभागृह हे पवित्र सभागृह आहे. त्याच्यामध्ये ती गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली होती. त्या अनुषंगानं त्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी जे सभागृहामध्ये आपण आश्वासन देतो त्याची पूर्तता करण्यासाठी त्या एसआयटीची चौकशी सुरू झाली. आणि म्हणून ती सुरू असताना किंवा ती सुरू झालेली असताना मी त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून बोलणं योग्य नाही. सर, दुसरा विषय आहे, तुम्ही रायगडचे पालकमंत्री आहात. रायगडमध्ये जिल्हा प्रमुख आहेत राजा केणकरांनी असं म्हटलं की पक्ष संघटना वाढीसाठी उदय सामंत नेमकी कधी कधी येतात आणि रायगडचा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनाच लढवला, म्हणजे एकंदरीत पक्षातली कुठेतरी धुसफूस दिसते का? त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असणार? मी या संदर्भात कालच तिथले आमदार जे आहेत महेंद्र दळवी त्यांच्याशी मी बोललेलो आहे. राजा केणी जिल्हा प्रमुख जे आहेत ते ठीक आहे, ते जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात, त्यांनी ती भावना व्यक्त केली असेल. परंतु रायगडच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून संघटनेत मी लक्ष घातलेलं आहे. भरत शेठ गोगावले त्याच्यावर तुम्हाला सांगू शकतात, महेंद्रजी थोरवे सांगू शकतात, त्याच्यानंतर महेंद्र दळवी सांगू शकतात. प्रत्येक कार्यकर्त्याची वैयक्तिक कामं झाली नाहीत याचा अर्थ पालकमंत्र्याचा संपर्क नाही असं होऊ शकत नाही. मला अभिमान आणि गर्व आहे की पूर्वीचे पालकमंत्री जेवढ्यांदा रायगडमध्ये गेले नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मी रायगडमध्ये गेलो, रायगडमध्ये जातोय. त्याच्यामुळे एका पदाधिकाऱ्याचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी त्या जिल्ह्याचा पालक आहे, तो दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु वैयक्तिक काम झालं नाही याचा अर्थ संघटनेचं काम झालं नाही असं होऊ शकत नाही. वैयक्तिक काम झालं नाही याचा अर्थ निधी दिला नाही असं होऊ शकत नाही. जे आमदार निधी मागतात, जे संघटनेचे पदाधिकारी निधी मागतात ते पालकमंत्री म्हणून मी देत असतो. परंतु ठीक आहे, तरी राजा केणी मला भेटले की मी त्यांच्याशी चर्चा करेन. आणि काल जी मी चर्चा केली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं कुठचंही वक्तव्य मी केलेलं नव्हतं. हे मला स्वतः महेंद्र दळवी साहेबांनी सांगितलं. आणि महेंद्र दळवी साहेब देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला तयार आहेत की ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या त्याचा विपर्यास काही लोकांनी केलेला आहे असं त्यांचं मत आहे. हे माझं मत नाही. मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न आहे. 24 डिसेंबरची डेडलाईन आहे असं मनोज जरांगे म्हणतात. बेसिकली मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकारी अधिवेशनामध्ये काही बिल वगैरे पास करू शकतो? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांना भेटलो होतो त्यावेळी आम्ही त्यांना आश्वस्त केलं होतं की मराठा आरक्षणाबाबत चर्चा सभागृहामध्ये होईल आणि ती चर्चा सोमवार किंवा मंगळवारी मराठा समाजाच्या निमित्तानं आरक्षणाच्या निमित्तानं सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे. या चर्चेतनं अनेक गोष्टी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सांगतील. परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांनी जी पहिली मागणी केली होती ती आम्ही पूर्णतः मान्य केलेली आहे. त्याच्यावर काम सुरू आहे. आणि निजामकालीन ज्या नोंदी कुणबी समाजाच्या आढळत आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे. आणि इम्पेरिकल डाटा गोळा करून आयोगाला सांगून इम्पेरिकल डाटा गोळा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज
हा मागासलेला कशा पद्धतीनं आहे हे आम्ही प्रूव्ह करू आणि ते देखील टिकणारं मराठा समाजाचं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊन दाखवू. सरकार दहशतवाद्यांना मदत करते अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. म्हणजे मांडीला मांडी लावून ते दहशतवाद्यांना मदत करतात त्यांना घेऊन सरकार बसते अशा पद्धतीचा आरोप जो आहे नाना पटोले. सरकारमधली किंवा राजकारणामधली भूमिका बदलली की वक्तव्य देखील बदलत असतात. हा काही इतिहास आपल्याला नवीन नाही आहे. आज ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ज्यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळी अनेक लोक जेलमध्ये गेलेले असताना देखील नानासाहेबांनी कधी राजीनामा मागितलेला नव्हता. हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून शेवटी आज ते विरोधकां पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 3 राज्यांमध्ये काय काँग्रेसची परिस्थिती झालेली आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे कदाचित या नैराश्यातनं आलेली ही वक्तव्य आहेत. त्याच्यामुळं पूर्वी सत्तेमध्ये असताना त्यांची भूमिका वेगळी होती, आता विरोधक झाल्यानंतर त्यांची भूमिका वेगळी आहे. आदित्य ठाकरेंनी एक असा आरोप केला की पाण्यात बीच क्लिनिंग पोस्ट द्यायची होती तर ते मला विचारलं असतं तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने दिलं असतं. काय मुख्यमंत्र्यांचा जो फोटो आलेला आहे पाण्यात बीच क्लिनिंग करतानाचा फोटो जो आहे मुख्यमंत्र्यांचा प्रसिद्ध झाला, पण त्याच्यावर आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की जर ते बीच क्लिनिंगची पोस्ट द्यायची होती तर मला विचारलं असतं तुम्ही नीट सांगितलं असतं आणि हा फोटो बघून मला हास्य निर्माण झालं अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे आदित्य ठाकरे. मला असं वाटतं की त्यांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा मुंबई बृहन महानगरपालिकेच्या जनतेला काय वाटतं ह्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आणि काल मी जे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगतो, जी अतिशय बुजुर्ग व्यक्तीनं मांडली की मुंबईकरांच्या इतिहासामध्ये स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आजपर्यंत कधीही रस्त्यावर उतरलेले नव्हते. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी काँक्रिटीकरणचा निर्णय घेतलेला नव्हता. कुठचाही मुख्यमंत्री नाल्यामध्ये उतरून सफाई कशी झाली हे बघत नव्हती. त्याच्यामुळे ज्यांनी नाल्यामध्ये उतरून सफाई केली नाही, ज्यांनी रस्त्यावर येऊन कधी स्वच्छता केली नाही, अशांना ह्याचं महत्त्व कळणार नाही. परंतु एखाद्या फोटोवर एखादा राजकीय नेता बोलत असताना मला त्याच्यापेक्षा तिथल्या जनतेचं म्हणणं महत्त्वाचं आहे आणि मुंबईकरांनी कालच्या कार्यक्रमाचं स्वागत केलेलं आहे. सर, आदित्य ठाकरेंचं म्हणणं असं देखील आहे की हे जे सरकार आहे ते फक्त आम्ही केलेल्या कामांचं क्रेडिट घेत आहे आणि त्यासाठी त्यांनी नवी मुंबई जी मेट्रो आहे किंवा कोस्टल रोड आहे त्याचा संदर्भ देत असं म्हटलेलं आहे की ही कामं काही पूर्ण होत नाही, फक्त उद्घाटनासाठी लोकांना थांबवून ठेवलं जातं. मी 2-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचं काम सुरू झालं, कोणामुळे सुरू झालं. मेट्रो काही 2-3-4 लाईन असल्या सुरू झाल्या, कोणामुळे सुरू झाल्या. नागपूरमध्ये अनेक उद्योग आले, ते कोणामुळे आले. जे फक्त प्रकल्प गेले म्हणून सांगत होते त्या लोकांनी कोकणाकडे दुर्लक्ष केला होता. 2015ला जाहीर झालेला कोका कोला प्रकल्प रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये कोणी आणला. त्याच्यानंतर भारतीय शिपयार्ड दोन्हीकडे बंद होती, दापोलीमध्ये बंद होती, रत्नागिरीमध्ये बंद होती. महाराष्ट्रातलं सांगत नाही मी, रत्नागिरीतलं सांगतो. हे कोणी सुरू केलं. जे आता नॅशनल हायवेची कामं सुरू आहेत त्याला पॅरलल एक फार मोठा आता नॅशनल हायवेचा DPR झाला आहे, तो कोण करतं आहे. कोस्टल हायवे जो आता कोकणामधला सुरू झालेला आहे तो कोण करतं आहे. काल नौदलाचा कार्यक्रम इतिहासात सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदा झाला, हा कोणी केला. मला असं वाटतं की जनतेला सगळं माहिती आहे, जनतेला सांगण्याची काही आवश्यकता नाही. हे फक्त मी तुम्हाला कोकणातलं सांगितलं. नवी मुंबईचं एअरपोर्ट श्रेय काही लोकांनी घेतलं, पण नवी मुंबईच्या एअरपोर्टची मुहूर्तमेढ हे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी रोवलेली होती. तसा जो ट्रान्स हार्बर आहे सीलिंग नरिमन पॉईंट टू 20 मिनिटात आपण रायगडला येणार, तो देखील कोणी केला. त्याच्यामुळे श्रेय घेण्याचा काही प्रश्न येत नाही. जनतेला कळत असतं नक्की काय चाललेलं आहे, कोण विकासाची कामं करतायत, कोण विकासाची कामं करत नाहीत. त्याच्यामुळे कोण बोलण्यानं एकनाथ शिंदेंचं महत्त्व महाराष्ट्रातलं कमी होईल असं मला वाटत नाही. कारण एकनाथ शिंदेंच्या बाबतीतली महाराष्ट्राची भूमिका ही ग्रामपंचायतीतनं समोर आलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो मराठा आरक्षणासंदर्भातला. मनोज जरांगींचं असं म्हणणं आहे, एक आव्हान दिलं त्यांनी फडणवीसांना की तुम्ही किती मराठा नेते अंगावर सोडताय ते बघूया. तुम्ही सरकारमध्ये आहात, सहकारी आहात, एकत्र काम करताय फडणवीसांसोबत, कारण त्याला उत्तर काही असणार आहे. नाही, उत्तर म्हणण्यापेक्षा गैरसमजातनं कुठचंही वक्तव्य होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. कारण पहिलं टिकणारं जर आरक्षण कोणी दिलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तर देवेंद्रजींनी दिलेलं होतं. ते हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं. सरकार जायच्या अगोदर ते 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये देखील टिकलं. आणि पुढचा मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी सरकार बदललं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे या मराठा आरक्षण कमिटीचे अध्यक्ष होतील. ते दुर्दैवानं झालं नाही, दुसरी व्यक्ती झाली. परंतु आपल्याच माध्यमातून अनेक वेळा आम्ही ऐकलं, मराठा समाजाच्या नेत्यांनी असं सांगितलं की जे आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत ते आम्हाला भेट देत नाहीत, आरक्षणावर काही बोलत नाहीत, दिल्लीमध्ये जात नाहीत, मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जात नाहीत, असे आरोप प्रत्यारोप आपण सगळे बघितलेले आहेत.
आणि त्याच्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं आरक्षण म्हणजे देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे टिकू शकलं नाही. हे पाप कोणाचं आहे याचा अभ्यास देखील काही लोकांनी केला पाहिजे. उगाचच एखाद्याबद्दल गैरसमजानं त्याला टार्गेट करणं हे योग्य नाही. मनोजजींच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींसोबत महाराष्ट्र सरकार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.